हरे कृष्णा, नमस्कार. अनेक भक्त म्हणत होते काय बरेच दिवसात काय व्हिडिओ बनवला नाही. एक माझे सीनियर डिवोटी पण म्हटले क्या मदन गोपाल बहुत दिन से कोई व्हिडिओ नहीं बनाया. सो आय जस्ट थॉट ऑफ मी एक विचार केला की बनवूया आता. कारण का गेले एक वर्षभर मी खूप गडबडीत होतो. एक तर घराच्या बांधकामामध्ये प्लस नवीन जागेत शिफ्ट होण्यामध्ये वगैरे. मग नवीन जागेत आल्यावर बरीच कामं होती जागेवर. पावसाळा येत होता. आत्ता थोडासा वेळ मिळाला आहे. तर आजचा विषय आहे कृषी आणि शेतीमधील फरक. शेती सगळ्यांना माहिती आहे. जगात सगळेच लोक करत आहेत. जमीन तयार करतात, नांगरतात, वाफे करतात, बी पेरतात, मग खत देतात, मग फवारणी करतात आणि मग पीक घेतात. ही झाली शेती. मग कृषी काय वेगळं आहे का? नाही, कृषी पण शेतीच आहे. पण जेव्हा या जगामध्ये या वातावरणामध्ये आपण पाहिलं, अभ्यासलं, आपल्या ऋषीमुनींनी सगळं अभ्यास करून ठेवलेलं आहे, आपल्याला नुसतं अनुभवायचं आहे. या वातावरणामध्ये अनेक शक्त्या, विविध प्रकारच्या शक्त्या प्रभाव करत आहेत आपल्या सगळ्यांवर, जमिनीवर, पिकांवर. आणि त्या विविध प्रकारच्या शक्त्यांचा उपयोग करून ज्ञान घेऊन आपण जेव्हा शेती करतो त्याला म्हणतात कृषी. खरं तर कृषी हा संस्कृत शब्द आहे. आणि संस्कृतमध्ये एक धातू असतो, त्या धातूचा अर्थ असतो, तिथपासून शब्द बनतात. जसं कृषी हा बनला कृषकर्षती. त्याचा अर्थ आहे बघा, मराठीत शब्द आहे आकर्षण. कृष्ण म्हणजे सर्वांना जो आकर्षित करतो तो कृष्ण. सो कृषी म्हणजे अशी शेती पद्धती त्यात आपण जागतिक शक्त्यांना आपल्या शेतीमध्ये आकर्षित करून घेतोय. वातावरणामधल्या अनेक शक्त्यांना आपल्या शेतीत आकर्षित करून घेतोय. या वातावरणामधल्या असलेल्या शक्त्यांच्या अनुसार केलेली शेती ही कृषी झाली. सो आपण पाहतो की एक उदाहरण घेऊया, नक्की कृषी म्हणजे काय. त्याच्या आधी सुरुवात करतो मी भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून. त्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, पुष्णामी चौषधीम सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. म्हणजे मी सगळ्या काय म्हणूया औषधींना त्यांना रस देतो, त्यांच्या ज्यूस भरतो चंद्र बनून. आता औषधी म्हटल्यावर आपल्याला वाटतं औषधं आली का काय, म्हणून मला इथे थोडासा विषयांतर घेऊन थोडंसं समजावं लागेल. संस्कृतमध्ये किंवा वैदिक संस्कृतीमध्ये मसाला हा शब्द नाहीच आहे. मसाल्याला शब्दच नाही संस्कृतमध्ये. कारण का मसाला असा, आपण मसाला म्हटलं की कशाला घालतो, मसाले चव यायला. आणि जे सुसंस्कृत लोक आहेत ते एवढे कमी बुद्धिमान नाही आहेत. त्यांचा शब्द आहे औषधी. भले वस्तू तीच आहे, जिरं आहे, मोहरी आहे, आलं आहे, पण त्यांचा शब्द आहे सुसंस्कृत लोकांचा शब्द आहे औषधी. सुसंस्कृत म्हणजे बुद्धिमान. म्हणजे काय हो, बघा, जेव्हा आपण फक्त चवी करता घालतो तो झाला मसाला. पण जेव्हा आपण प्रथम आपला विचार असतो की काय ह्याचा आपल्या शरीरावर परिणाम आहे, चांगला का वाईट, कशा प्रकारे, गरम का थंड, कशा प्रकारे, आणि मग तो आपण घालतो. अर्थात त्यातनं चव पण येते. चव येणे हे सेकंडरी भाग झाला, शरीरावरचा परिणाम हा प्राथमिक भाग झाला. तेव्हा त्याला म्हणतात औषधी. आहे तेच मोहरी, जिरं, आलं, लवंग, काळी मिरी, तेच वस्तू आहेत. अर्थात काही काही वस्तू नाही आहेत ज्या शरीराला हानिकारक आहेत. पण या औषधीमध्ये पण बघा, फोडणीमध्ये आपण मोहरी, जिरं घालतो, पण जो औषधी म्हणून घालेल ना तो थंडीमध्ये मोहरीचा उपयोग जास्त करेल, किंवा मोहरी ही गरम स्वभावाची, उष्ण. आणि उन्हाळ्याच्या सीझनला जेव्हा फोडणी घालेल तेव्हा तो मोहरी खूप कमी घालेल आणि जिरं जास्त घालेल. हे झालं औषधी. जेव्हा आपण औषधी म्हणून वापरू तेव्हा असा आपण त्यातला फरक करू. आणि जेव्हा चव म्हणून, फक्त मसाले म्हणून घालू, तेव्हा हे सगळं आपल्याला ज्ञान नसतं, तो मूर्खपणा असतो. तर हेच असं जगातलं ज्ञान, वातावरणातल्या शक्त्यांचं ज्ञान घेऊन जेव्हा आपण शेती करतो तेव्हा त्याला कृषी म्हणतात थोडक्यात. तर परत आपण आपल्या विषयावर येऊया, चंद्र आणि कसं चंद्राचे इफेक्ट शेतीत येतात आणि बाकी बरंच काही. अर्थात मी जे सगळं सांगतोय ते खूप थोडक्यात सांगतोय. हा व्हिडिओ शेतकऱ्याकरता नाही आहे, म्हणजे शेतकऱ्याकरता पण आहे, पण फक्त शेतकऱ्याकरता नाही आहे, सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे ह्यात मी खूप बेसिक माहिती दिली आहे, कल्पना दिली की कसं या जगात चालतं आहे. ज्याला जास्त डिटेल पाहिजे त्याला तो वेगळा विषय होईल, त्याला तो अभ्यासाचा विषय होईल. ते शेतकरी लोकांनी करावा अभ्यास तो. चंद्राचे बघा 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामध्ये चंद्र वाढतो, पौर्णिमेकडे जातो.
त्याचा प्रकाश वाढत जातो. आणि कृष्ण पक्षामध्ये चंद्र कमी कमी होत जातो, त्याचा प्रकाश कमी होत जातो, अमावस्याकडे जात असतो. बघा चंद्राचा इफेक्ट काय होतो. समुद्रामध्ये तुम्ही पाहायला गेले तर पृथ्वीच्या भूभागावर 70% समुद्र आहे. आणि या चंद्राच्याच परिणामाने हजारो नाही लाखो करोडो टन पाणी एका टोकापासून दुसऱ्या म्हणजे भरती ओहोटीच्या रूपात वर खाली होत असतं. तर आपण पाहूया की हजारो नाहीच हो, करोडो टन म्हणजे करोडो किलोचं पाणी हलवलं जातं. एवढी शक्ती तो चंद्र तिकडनं या पाण्यावर टाकतोय की करोडो किलो पाणी वर येतं भरतीच्या रूपात, करोडो किलो पाणी खाली जातं. ज्या प्रकारे पृथ्वीवर 70% भूभाग पाण्याचा आहे, त्याच प्रकारे मानव शरीरामध्ये पण 70% पाणी आहे, तुम्हाला माहिती आहे. मग या शरीरातल्या पाण्यावर चंद्राचा परिणाम होत नाही का? होतो. तो आयुर्वेदा मेडिसिनल सायन्सचा विषय झाला, तो इथे नाही आहे. त्याच प्रकारे आपल्या पिकांमध्ये त्यांच्यात पण 70% पाणी आहे आणि त्यांच्या पाण्यावर त्यांच्यात जे रस आहे, पिकांमधला रस, कोणताही पीक तोडलं की त्यातनं रस बाहेर येतोय, तो रस आहे त्याच्यावर पण चंद्राचा परिणाम होतो. थोडक्यात सांगतोय, डिटेलमध्ये वेगळा विषय होईल. जेव्हा पौर्णिमेचा चंद्र असतो म्हणजे चंद्र शुक्ल पक्षात चंद्र वाढता असतो, बघा पृथ्वी अशी आहे, पृथ्वीच्या वर पिकांचा काही भाग आहेत, पानं, देठं आणि फुलं फळं येतील तशी, आणि काही भाग जमिनीच्या खाली आहे, मुळं, कंदमुळं, मुळं वगैरे. जेव्हा शुक्ल पक्ष आहे, चंद्र वाढताय, तेव्हा ही सगळी ऊर्जा जी झाडांमधली आहे, रोपांमधली आहे, ती वर येत असते शुक्ल पक्षात. आणि मग कृष्ण पक्षात सगळी ऊर्जा जी आहे या झाडांमधली, रोपांमधली, ती जमिनीच्या खाली मुळांकडे जात असते. ओके, असं असेल, पण त्यांनी काय करू शकतो? ते समजून आपण शेती केली पाहिजे, त्याला कृषी म्हणतात. तर तेव्हा जी आपण पेरणी करतो ती सहसा शुक्ल पक्षात करावी, म्हणजे जी रोपं आहेत ती जोमाने वाढून येतात. आणि जेव्हा आपण फवारणी, केमिकल फवारणी करू नये, पण सेंद्रिय फवारणी करावी, गोमूत्राची इत्यादी, झाडांच्या पालापाचोळ्याच्या रसांची. जेव्हा आपण फवारणी करू शुक्ल पक्षात, तर जेव्हा रस वर आहे तेव्हा ते झाडांची पानं जास्त टेस्टी आहेत शुक्ल पक्षात, त्यामुळे त्याला कीड जास्त लागते, तेव्हा फवारणी करावी. आणि मग कृष्ण पक्षात जेव्हा ऊर्जा सगळी जमिनीच्या आत जाती आहे, तेव्हा काय करावं? तेव्हा जी कंदमुळं वर्गातल्या भाज्या आहेत, सुरण, अरबी, रताळं, बटाटे, हे लावावेत. हे तेव्हा पेरावेत, जेणेकरून त्यांची जमिनी खालची वाढ लवकर होते. तेव्हा जमिनीला खतं द्यावीत, कारण का मुळं ॲक्टिव्ह आहेत, मुळांकडे शक्ती गेलेली आहे, तर तेव्हा जमिनीला खत द्यावं कृष्ण पक्षात. हे थोडक्यात सांगितलं, बरंच काही आहे सांगण्यासारखं, पण हा व्हिडिओ सर्व सामान्य लोकांकरता असल्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. पण अशा प्रकारे आपण पाहतो, ह्या चंद्राच्या इफेक्टने ठेवून केलेली शेतीने काय होतं, फायदा जास्त येतो आणि मेहनत कमी होते. कमी मेहनतीत जास्त परिणाम मिळतात. फक्त एवढंच नव्हे, अजूनही बरंच त्याच्यात माहितीसारखं आहे. त्यात आलं नक्षत्रांचं, तर आपल्याला माहिती आहे की 27 नक्षत्र आहेत. सूर्य आहे ह्या संपूर्ण 27 नक्षत्र चक्रात एका वर्षात म्हणजे 365 दिवसात 27 नक्षत्रात भ्रमण करतो, म्हणून साधारणपणे 13.5 दिवसात एका नक्षत्रात सूर्य असतो. चंद्र आहे, चंद्राचा महिना 27 दिवसाचा, आणि तो एका महिन्यात संपूर्ण सगळ्या नक्षत्रांमध्ये प्रवास करतो, म्हणून चंद्र एका नक्षत्रामध्ये 1 दिवस राहतो साधारणपणे, थोडंसं काही मिनटं वर खाली असेल. तर आजच्या दिवशी चंद्र कोणत्या म्हणजे हे बघा, हा एकत्रितपणे परिणाम झाला. सूर्य, चंद्र, नक्षत्र दोघांची, त्यांचा एकत्रित परिणाम तुमच्या शेतावर होत असतो. तर सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे, चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, चंद्राची पक्ष कोणता आहे, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष. आणि त्याचबरोबर थोडं डिटेल द्यायचं असेल तर काही नक्षत्र स्त्रीलिंगी आहेत, काही पुल्लिंगी आहेत. पुल्लिंगी म्हणजे हस्त, मृग, पुनर्वसू, श्रवण. स्त्रीलिंगी म्हणजे रोहिणी, भरणी आणि काय चित्रा, अशी स्त्रीलिंगी नक्षत्र आहेत. तर चंद्र पुल्लिंगी नक्षत्रात असेल तर काय होतं, स्त्रीलिंगीत असेल तर काय होतं, त्यांचं दोन्ही स्त्रीलिंगीत असतील तर हे सगळं एक विज्ञान आहे, इथे मी सांगत नाही आहे.
पण ह्या सगळ्या ज्ञानाचा कारण का त्यांचे वेगवेगळे परिणाम आपल्या शेतावर होत असतात. हे सगळ्याची जाणीव ठेवून जेव्हा आपण शेती करतो त्याला म्हणतात कृषी. आणि हे सगळ्या ज्ञानाच्या अभावाने जेव्हा शेती करतो त्याला म्हणतात शेती. त्यात काय, त्यात मेहनत जास्त आणि फळ कमी असतं. ह्याचबरोबर तुम्ही पाहू शकता, मी काय जास्त सांगत नाही, पण जे आपण दैनंदिन अग्निहोत्र होम करत असतो शेतीमध्ये, तर त्याचा एक वेगळाच परिणाम आपल्या शेतीवर असतो. तुम्ही गुगलवर जाऊन पाहू शकता, यूट्यूबवर होमा फार्मिंग म्हणून, होमा ॲग्रिकल्चर, भरपूर चांगली माहिती मिळेल. ती काय मी काय परत सांगत नाही, जे ऑलरेडी आहे. तर या प्रकारे जेव्हा आपण शेती करू तेव्हा त्याला कृषी म्हणून जागतिक शक्त्यांना आपल्या शेतीमध्ये आपण आकर्षित करून घेतो, तेव्हा ती बनते कृषी. नाहीतर अन्यथा खूप मेहनतवाली झाली शेती. आजचा व्हिडिओ एक सामान्य लोकांकरता आहे म्हणून एवढाच. धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हरे कृष्ण.